तर आज संभाजीनगरमध्ये बऱ्याच दिवसानंतर येण्याची संधी मिळाली. एकतर महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एका बाजूला नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, जो नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षापासून काम करतो आहे, ती एनडीए आघाडी एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडी. सर्व जे काय देशातले काही अपोजिशन लोक आहेत ते सगळे एकत्र आलेले आहेत आणि सगळे विरोधी पक्षाचे नेते मोदींना हरवण्यासाठी सगळे एकवटलेले आहेत. परंतु आमचा पूर्णपणे विश्वास आहे की नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षामध्ये केलेल्या कामांची पावती ही तिसऱ्यांदा त्यांना मिळेल. आणि मागच्या वेळेला एनडीएच्या जागा 329 जागा होत्या, बीजेपीच्या 303 जागा होत्या. आणि या 5 वर्षामध्ये आम्ही जे निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामध्ये महिलांना 1/3 आरक्षण देण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. पार्लमेंटमध्ये 543 जागा निवडून येण्याच्या असतात. 545 जागा लोकसभेत आहेत. त्याच्यामध्ये 2 जागा अँग्लो इंडियनच्या असतात, ज्यांची सत्ता येते. तो सत्ताधारी पक्ष किंवा ते सत्ताधारी त्या 2 जागांची अपॉइंटमेंट करतात. पण निवडणूक होत असते ती 543 जागांवर होते. त्याप्रमाणे 181 जागा या महिलांच्यासाठी लोकसभेमध्ये रिझर्व करण्यात आलेले आहे. आणि सर्व विधानसभेमध्ये सुद्धा 1/3 जागा या महिलांना मिळणार आहे. निर्णय जरी आता झालेला असला आपला महिलांच्या आरक्षणाचा, तरी 2024च्या निवडणुकीमध्ये या सगळ्या जागांचं एक्झरसाइज करणं अत्यंत अवघड होतं. आणि त्यामुळं आता महिला आरक्षण बिल जे पास झालेलं आहे त्या कायद्याप्रमाणे 2029च्या निवडणुकीमध्ये महिला आरक्षण हे लागू होणार आहे. आणि महिलांना एक सशक्त करण्याचं काम हे मोदींच्या नेतृत्वाखाली होत आहे. आम्हाला गर्व या गोष्टीचा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लॉ मिनिस्टर असताना बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल पार्लमेंटमध्ये मांडलं होतं. बाबासाहेब पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रीय गव्हर्नमेंट होतं, नॅशनल गव्हर्नमेंट होतं. आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका हीच होती की महिला ब्राह्मण असेल, मराठा असेल, बहुजन असेल, मुस्लिम असेल, हिंदू असेल, दलित असेल, आदिवासी असेल किंवा कुठल्याही जातीची धर्माची महिला असेल, तिला समान न्याय मिळाला पाहिजे. तिच्यावर होणारा जो अन्याय आहे तो अन्याय दूर झाला पाहिजे. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि महिलांना त्यांचे हक्क दिले पाहिजेत. म्हणून हिंदू कोड बिल पार्लमेंटमध्ये बाबासाहेबांनी आणलं. पण पार्लमेंटमध्ये ते बिल पास होऊ शकलं नाही. त्यावेळेला सर्व पक्षाच्या अनेक खासदारांनी त्याचा विरोध केल्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर त्यामुळं बाबासाहेबांचं स्वप्न या महिला आरक्षण बिलाच्या नंतर साकार झालेलं आहे. आणि याच्या अगोदर 2-3 वेळेला हे बिल अनेक वेळेला संसदेमध्ये आलं. त्यावेळेला मी लोकसभेमध्ये होतो. पण समाजवादी पक्षाच्या आणि राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी, खासदारांनी ते बिल 3-4 वेळेला फाडलेलं होतं. त्यामुळं ते बिल काय पास होऊ शकलं नाही. नरेंद्र मोदी यांनी योग्य वेळ साधली आणि यावेळेला बिल आणल्यानंतर कुठल्याच पक्षाने विरोध केला नाही. म्हणजे सगळ्या पक्षांचा मी आभार मानतो की महिला आरक्षणाला काय मी जास्त आवाज म्हणतो ना, तर महिलांचं योग्य वेळेला माननीय नरेंद्र मोदी यांनी ते बिल नवीन संसद भवनामध्ये आणलं आणि त्यासाठी स्पेशल अधिवेशन घेतलं. आणि सर्वच पक्षांनी यावेळेला मात्र
पाठिंबा दिला आणि हे बिल एकमताने संमत झालेलं आहे. 370 आर्टिकल हटवण्याचा निर्णय झाल्यामुळं जवळजवळ 99% आतंकवाद काश्मीरमधला थांबलेला आहे. काही ठिकाणी थोड्याशा घटना घडत आहेत, पण पूर्वी आर्मीना अधिकार नव्हते. ज्यावेळेला 370 आर्टिकल होतं त्यावेळेला आर्मीना काही अधिकार नव्हते आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानच्या सपोर्टनी मोठ्या प्रमाणामध्ये आतंकवादींची घुसपेट काश्मीरमध्ये होती आणि अनेक वेळेला बॉम्बलास्ट असतील किंवा फायरिंग असेल अशा पद्धतीच्या अनेक घटना घडत होत्या आणि त्यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये भारताचा तिरंगा झेंडा फडकत नव्हता. कारण 370 आर्टिकल तिथं असल्यामुळं जम्मू काश्मीरसाठी वेगळी कॉन्स्टिट्यूशन होती आणि नरेंद्र मोदी यांनी 370 कलम हटवल्यानंतर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान लागू झालेलं आहे. त्या ठिकाणी दलितांना आरक्षण मिळालेलं आहे. एवढी वर्ष तिथं जे दलित राहतात त्या दलितांना कसले आरक्षण नव्हतं, परंतु दलित जातींना आरक्षण देण्याचा निर्णयही 370 आर्टिकल हटल्यानंतर त्यांना मिळालेला आहे. आणि ठीक आहे, काय आमचे मल्लिकार्जुन खरगेजी त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते आमच्या समाजाचे नेते आहेत. ते काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झालेले आहेत. त्यांना काँग्रेस पक्षाने अध्यक्ष बनवलं, पण ज्यावेळेला कर्नाटकमध्ये त्यांना मुख्यमंत्री बनवण्याची संधी अनेक वेळेला आली. ते त्या कर्नाटकमधले सिनियर नेते होते. त्यावेळेला त्यांना मुख्यमंत्रीपद मात्र त्यांना दिलं नाही. पण आता त्यांनी खरगे साहेबांना अध्यक्षपद दिलेलं आहे, ठीक आहे. परंतु ते म्हणतात की बाबा 370 आर्टिकल इथं कशाला सांगताय. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जम्मू काश्मीरमध्ये जा आणि तिकडे 370 आर्टिकलची भूमिका मांडा. तिकडेच जाऊन आम्ही मांडतो. पण देशामध्ये आम्ही यासाठी मांडतो की आम्ही जम्मू काश्मीरला भारताशी कायमचं जोडलेलं आहे. अगोदर तो भारतामध्ये नक्की आहे की नाही अशा पद्धतीचा संभ्रम होता. भारताचे कायदे त्यांना लागू नव्हते. आता सगळे भारताचे कायदे, देशाचं संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू आहे आणि त्यातली जवळजवळ जगभरातले टुरिस्ट तिथं अत्यंत दिमाखाने तिथे येतात. आता त्यांना आता अशी अजिबात भीती वाटत नाही आहे. भारतातले टुरिस्ट श्रीनगरला, काश्मीरला, जम्मूला मोठ्या प्रमाणामध्ये जात आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की 370 आर्टिकल हटवण्याचा एक मोठा निर्णय झालेला आहे. त्यानंतर 80 कोटी लोकांना गेल्या 4-4.5 वर्षापासून मोफत अन्नधान्य मिळतं आहे आणि ते अन्नधान्य आता 80 कोटी लोकांना पुढची 5 वर्षे देण्याचा एक मोठा निर्णय झालेला आहे. गोरगरीब माणसाला उपाशी तापाशी राहू नये म्हणून त्याचं पोट भरण्यासाठी 80 कोटी लोकांना त्याचा फायदा म्हणजे आहे आता. आणि अनेक जे जनधन योजनेचे अकाउंट जवळजवळ 51% उघडण्यात आलेले आहे. 46% लोकांना 46 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं लोन मिळालेलं आहे. आता पूर्वी 50,000 ते 10 लाख अशा पद्धतीची बँकांच्या मार्फत लोन मिळत होतं, विनाट तारण. पण आता ते 50,000पासून 20 लाखापर्यंत गेलेलं आहे आणि आता इलेक्शन नंतर जे मुद्रा योजनेच्या मार्फत 20 लाखापर्यंत कर्ज मिळणार आहे. आणि एकतर आत्मनिर्भर भारताची संकल्पना मांडून नरेंद्र मोदी यांनी देशाला विकसित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. देश अत्यंत विकासाच्या दिशेनं पुढे जात आहे. कनेक्टिव्हिटी रोडची अत्यंत चांगली वाढलेली आहे. पूर्वीच्या काळामध्ये कुठलेही नॅशनल हायवे 4 लेन नव्हते. अनेक वेळेला आम्ही जात होतो, पुण्यावरून सोलापूरला जात होतो, आपल्या हैदराबादला जात होतो तर ते सिंगलच रोड असायचे. बेंगळुरूचा रोड सिंगलच असायचा. पण असे अनेक नॅशनल हायवे जे आहे ते सिंगल होते. पण ते 4 लेन 6 लेन करण्याचा एक मोठा निर्णय नितीन गडकरी यांनी घेतला आणि नवीन अनेक नॅशनल हायवे तयार केले आणि रोडची कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. रेल्वेची कनेक्टिव्हिटी वाढवण्यात आलेली आहे. रेल्वेच्या स्टेशनांचं जे सुशोभीकरण आहे ते रिनोव्हेशन त्या ठिकाणी अनेक ठिकाणी झालेलं आहे. वंदे भारतसारखी ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे.
मेट्रो अनेक ठिकाणी अनेक शहरामध्ये सुरू झालेली आहे. असे अनेक निर्णय आहेत. त्यामुळं आम्हाला विश्वास आहे की नरेंद्र मोदी यांनी मागच्या वेळेला जर 303 जागा बीजेपीला मिळाल्या होत्या, त्यावेळेला 370 मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. कमी जास्त जागा होतील, पण आम्ही जे काम केलेलं आहे ते लोकांच्या समोर मांडलेलं असल्यामुळं, आणि आता साऊथ इंडियामध्ये सुद्धा बीजेपी त्या ठिकाणी काही जागा मिळवण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्र्यांच्या 1-1 लाख 2-2 लाखांच्या सभा तामिळनाडूमध्ये झालेल्या आहेत. आंध्रामध्ये जगनमोहन रेड्डी यांची ताकद थोडीशी कमी झालेली आहे, आणि आता बीजेपी आणि चंद्राबाबू नायडू एकत्र आलेले आहे. त्यामुळं आंध्रामध्ये जागा चांगल्या मिळतील आमच्या इंडियाला, आणि कर्नाटकमध्ये ज्या 26 जागा आहेत त्यापैकी 20-22 जागा मिळण्याची शक्यता आहे. 4 जागा तेलंगणामध्ये बीजेपीच्या आता आहेत, आता त्या पुढे 3-4 वाढण्याची शक्यता आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता आमचं 45चं आमचं मिशन आहे, पण ठीक आहे, थोड्या जागा कमी जास्त होतील, पण 40पेक्षा जास्त जागा मला मिळतील असा मला विश्वास आहे. आमच्याकडे कॅन्डिडेट अत्यंत चांगले आहेत. आता आपले भुमरे साहेब आहेत, त्यांना औरंगाबादची आपली संभाजीनगर जागा मिळालेली आहे, आणि चंद्रकांत खैरे आणि त्यांच्यामध्ये मोठी फाईट आहे. आणि जरी फाईट असली तरी चंद्रकांत खैरे अनेक वर्ष खासदार राहिलेले आहे. त्यामुळं या ठिकाणची जनता ही आमच्या भुमरे साहेबांनाच नक्की पार्लमेंटमध्ये पाठवेल असा मला विश्वास आहे. आणि माझा पक्ष महायुतीच्या पाठीशी आहे. माझ्या पक्षाने 2 जागा मागितल्या होत्या, पण त्यापैकी मला एकही जागा आमच्या पक्षाला मिळाली नाही. पण तरीही मी ताबडतोब कॉम्प्रोमाइजिंग केलं. म्हणजे हे तर आपापसामध्ये भांडतात या जागांमध्ये, पण माझ्या पक्षाला 2 जागा मिळाव्या, 2 नसतील तर 1 तरी जागा मिळावी. आणि शिर्डीमध्ये माझी इच्छा होती की मी लोकसभेतला तसा माणूस आहे, मी चुकून राज्यसभेत आलेलो आहे, परंतु ती जागा मला मिळावी त्यासाठी मी प्रयत्न केले होते. आणि आपल्या देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले होते, पण एकनाथ शिंदेजी आणि सदाशिव लोखंडेंसाठी ऐकायला तयार नव्हते. आता ते ऐकायला तयार नव्हते तर मी कशाला ऐकायला पाहिजे होतं, पण आता मला ऐकावं लागलं. एकतर माझ्या पक्षाने हा निर्णय घेतला की सध्याच्या परिस्थितीमध्ये कुठलाही निर्णय बदलणं योग्य नाही. आपण नरेंद्र मोदींच्या सोबत आहोत, इंडियासोबत आपण आहोत. रिपब्लिकन पक्ष छोटा पक्ष असला तरी मी गेल्या 10 वर्षामध्ये माझा पक्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये मी येऊन गेलेलो आहे. अंदमान निकोबारमध्ये माझा पक्ष आहे, नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहे. मेघालय असेल, आसाम असेल, मिझोराम असेल, त्रिपुरा असेल, अरुणाचल प्रदेश असेल, अशा सर्व राज्यामध्ये माझा पक्ष आहे. बाकीच्या राज्यात राहायचं आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही 2-4 पावलं मागे येऊ. आम्ही हा निर्णय घेतला, पण कार्यकर्त्यांची अपेक्षा ही आहे की आपण 8 वर्ष आपण राज्यमंत्री आहात, तर आपल्याला कॅबिनेट मंत्रिपद मिळावं अशी इच्छा कार्यकर्त्यांनी देशभरातली आहे. आणि तशी चर्चा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी झाली, आणि आपण त्यासाठी नक्की प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि बाकीचं एक राज्यामध्ये विस्तार होईल तेवढे मंत्रिपद देण्यास मान्य केलेलं आहे. एक विधान परिषद देण्याची मागणी आम्ही केलेली आहे. विधानसभेच्या 8 ते 10 जागा मिळाव्यात अशी मागणी आपण केलेली आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती निवडणुकांमध्ये RPIला संधी द्यावी ही मागणी केलेली आहे. त्यानंतर महामंडळ जे आहे त्याच्यामध्ये 2 तरी महामंडळाची चेअरमनपद आम्हाला मिळावी ही मागणी केलेली आहे. आणि 40-50 तरी जे मेंबर आहेत महामंडळाचे ते करण्याची मागणी केलेली आहे. आणि या सगळ्या मागण्या आपण नक्की त्याचा विचार करू असं आश्वासन न दिल्यामुळं माझ्या पक्षाने महाराष्ट्रामध्ये आणि सर्व देशामध्ये BJP आणि NDAला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला पूर्णपणे अपेक्षा आहे की रिपब्लिकन पक्ष हा ताकदीनं महायुतीच्या पाठीशी उभा आहे. मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आहे. माननीय नरेंद्र मोदींच्या सभा मोठमोठ्या होत आहेत. त्या सभेमध्ये मी प्रत्येक सभेमध्ये मी उपस्थित असतो. काल प्रधानमंत्री मला म्हणाले की तुम बहुत घूम रहे है. बोला घूमना मुझे 400 पार करना है. मतलब 400 पार आपल्याला जागा करायची आहे. आणि
ओव्हरऑल आम्हाला असा अंदाज आहे की 400पर्यंत जागा कमी जास्त थोड्या होतील, पण एक अपेक्षा करून आम्ही पुढे चाललेलो आहोत. आणि जनता जनार्दनाच्या हातामध्ये सगळं आहे. जनता ज्याला सत्तेवर आणेल त्याला आणण्याचा अधिकार आहे. परंतु इंडिया आघाडीला काही संधी मिळेल असं अजिबात नाही. आणि राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा नसून ती भारत तोडो यात्रा आहे. ते समाजामध्ये भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. संविधान बदलणार अशी चर्चा करतायत. लोकशाही धोक्यात आलेली अशी चर्चा करतायत. आणि ही चर्चा बोगस चर्चा आहे. ही चर्चा समाजात फूट पाडणारी चर्चा आहे. या देशाची लोकशाही कधी धोक्यात येऊ शकत नाही. या देशामध्ये आपण पाहिलेलं आहे की अटल बिहारी वाजपेयीचं सरकार एका मताने आलेलं होतं. 1 मॅन 1 व्होट 1 व्हॅल्यू हे आपल्या संविधानाचं मुख्य गाभा आहे. आणि त्यामुळं एका मताला सुद्धा किंमत आहे. त्यामुळे लोकशाही धोक्यात येण्याचा काय प्रश्न आहे. लोकशाही धोक्यात आली असती तर मोदीजी मतं मागण्यासाठी कायसाठी आले असते, कशासाठी सभा घेतली असत्या, कायसाठी आपली भूमिका मांडली असती. त्यामुळे लोकशाही अजिबात धोक्यात येऊ शकत नाही. आणि संविधान तर मोदीजीच्या काळामध्ये मजबूत झालेलं आहे. ते संविधान कुणीच बदलण्याचा प्रश्न येत नाही आहे. आणि त्यामुळं संविधान अजिबात बदललं जाणार नाही. हॅलो 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 तर संविधान जे आहे ते संविधान कुणीच बदलू शकत नाही. आणि त्यामुळं माझं बौद्ध जनतेला, आंबेडकरी जनतेला, दलित जनतेला माझं नम्र निवेदन आहे, या काँग्रेसच्या खोडसाळ प्रचाराला बळी पडू नका. आणि आमचं सरकार सबका साथ सबका विकासचं सरकार आहे. हिंदू असेल, मुस्लिम असेल, दलित असेल, ओबीसी असेल, ब्राह्मण असेल, मराठा असेल, सर्वांसाठी काम करणारं आमचं सरकार आहे. आणि त्यामुळं आमचं सरकार हे मुस्लिमांच्या विरोधामध्ये नाही. आमचं सरकार हे कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये नाही. सर्व जातींना न्याय मिळावा ही आमची भूमिका आहे. आणि त्या दिशेनं आमची वाटचाल सुरू आहे. तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये मोदींच्या स्तुतीच्या पलीकडे काही बोलायला तयार नाही. भाषणामध्ये सुद्धा ते तुम्ही एक समाजाचं नेतृत्व करता, तुमचा आणि त्या समाजाचा एक धाक होता राजकारणामध्ये. मात्र आता मोदी स्तुतीच्या मागे तुमचं आणि तुमच्या समाजाचं, तुमच्या चळवळीचं सगळं जे काही धाक होता तो लपत चालला असं वाटत नाही का तुम्हाला? कारण तुम्हाला 1-2 जागा मागितल्या, त्या जागांना सुद्धा तुम्हाला एंटरटेन केलं गेलं नाही. एकंदरीत तुम्ही तुमच्या समाजाला घेऊन मोदींच्या पाठीशी एवढे झाकाळून चाललेला असं वाटत नाही का? मला अजिबात तसं वाटत नाही आहे. कारण समाज माझ्यासोबत आहे. जो समाज आहे माझ्यासोबत आहे. माझ्यावर टीका करणारे नेहमीच टीका करतच असतात. आम्ही कुठली भूमिका घेतली तरी त्या भूमिकेला विरोध करतच असतात. त्यामुळं मी माझ्यामधला पॅंथर अजूनही जागा आहे. त्यामुळं चळवळ जी आहे ती चळवळ त्यावेळेला होती. नामांतराचा लढा होता, मंडल कमिशनचा होता. आता आज जरी तशा पद्धतीचे लढे नसलेही तरी कार्यकर्त्यांची मोठी फळी माझ्या पाठीमागं आहे. समाज माझ्या पाठीमागं आहे. देशभरामधले लोक माझ्या पाठीमागं आहे. त्यामुळं मोदींची स्तुती करण्याचा विषय नाही आहे. सरकारची स्तुती आम्ही करतो आहोत. सरकारने घेतलेले निर्णय जे आहेत त्या सरकारमध्ये मी आहे. त्या सरकारने घेतलेले निर्णय लोकांच्या समोर मांडणं माझं कर्तव्य आहे. त्यामुळं फक्त मोदींची स्तुती करण्याचा विषय नाही आहे. 370 मुळे दलित समाजाचा काय फायदा झाला? 370 हटवलं त्याच्यामुळे दलित समाजाचा काय फायदा झाला? दलितांना फायदा झाला ना. त्या जम्मू काश्मीरमधल्या दलितांना रिझर्वेशन मिळालेलं आहे. 370 आर्टिकल हटल्यामुळं तिथं पूर्वी आपली घटनाला लागू नव्हती. आणि 370 आर्टिकल हटल्यामुळं तिथं आता आपल्या देशाची घटना लागू आहे. आणि जे बाकीच्या राज्यांना ज्या दलितांना सवलती मिळतात त्या सगळ्या सवलती जम्मू काश्मीरच्या लोकांना मिळणार आहे. त्यामुळं रिझर्वेशन हे त्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. भाजपचे खासदार लल्लू सिंह यांनी आता एक विधान केलंय, 272च्या याच्या खासदारांवर सरकार स्थापन करता येतं, पण घटना दुरुस्ती घटना बदलण्यासाठी 2/3 बहुमत पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही यावेळेस आता 400 पारचा नारा देतो. आता त्यांनी विधान केलं. या विधानाकडे आपण कसं बघता? आता हे कुणीतरी असं विधान करतात. त्या विधानाची भाजपचे खासदार आहेत. कुठले? लल्लू सिंह. लल्लू सिंह भाजपचे खासदार. लल्लू सिंह बिहारचे कुठले? बिहारचे. ठीक आहे ना. लल्लू सिंग असतील. आता लल्लू सिंग असतील. त्यानंतर आपले कर्नाटकच्या एका खासदारांनी सांगितलं की 400 पार आम्ही यासाठी करणार आहे की आम्हाला घटना बदलायची आहे, पण त्याला तिकीटही देण्यात आलेलं नाही आहे. सर, भाजपचे त्यामुळं असं त्यांनी सुद्धा स्टेटमेंट केलं की आम्ही 400 पार जर झालो तर देशाची घटना बदलू. अनंत हेगडे खासदार आहेत भाजपचे. मग ते सांगितलं. आनंद हेगडे जे आहे त्यांचं तिकीट. लोकशाही संविधान बदलता येणार नाही. ठीक आहे. तर ते कुणी असं बोललं असेल ती काय भूमिका BJPची नाही आहे. ती भूमिका NDAची नाही आहे.
NDAची भूमिका ही संविधान वाचवण्याची आहे, संविधान मजबूत करण्याची आहे. कोणी एखादा व्यक्ती काय बोलला असेल म्हणून लगेच संविधान बदलणं असं नाही. आणि मोदी आल्यानंतर मोदींनी 26 नोव्हेंबर हा दिवस सुरू केला. बाबासाहेबांनी संविधान दिल्याचा जो तारीख आहे, ड्राफ्ट दिल्याचा. सर, गेली 8 वर्ष तुम्ही सामाजिक न्याय मंत्री आहात. मुस्लिम आणि दलितांवर हल्ले वाढलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये काही घटना घडल्या, अक्षय भालेराव प्रकरण असेल, आपल्या श्रीरामपूरचं प्रकरण असेल, अशा ठिकाणी दलितांवर आणि मुस्लिमांवर हल्ले होत आहेत. गेली 8 वर्ष नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा जो अहवाल आहे तो अहवाल सांगतोय की टार्गेट करून मॉब लिंचिंग असेल या घटना घडतायत. तुम्ही म्हणताय सबका साथ सबका विकास, मोदींची तुम्ही स्तुती करताय. कुठेतरी कॉन्ट्राडिक्शन दिसतंय सर. कॉन्ट्रडिक्शन आहे. अत्याचार होत आहे दिवस खरी आहे. काही ठिकाणी दलितांवर अत्याचार होत आहेत, मुस्लिमांवरती होत आहे. त्यानंतर अनेक ज्या केसेस आपण पाहिल्या, मर्डरच्या केसेस पाहिल्या, जर काही इतर काय अशा वादाच्या केसेस पाहिल्या, तर समाजामध्येही मोठ्या वादाच्या केसेस बऱ्याचशा आहे. मराठ्यामध्ये वाद आहे, ओबीसीमध्ये वाद आहे, जमिनीवरती संघर्ष होतो, तिथं मर्डर होतात. तर हाही भाग एका बाजूला आहे. पण आपण म्हणताय त्या पद्धतीनं हे होऊ नये यासाठी नक्कीच आमचा प्रयत्न आहे. दलितांवर आणि मुस्लिमांवर. पण एकाही मुस्लिमाला तिकीट देत नाही तुमच्या ज्याच्यासोबत अलायन्स आहे. तिकीटचा विषय आमचा जो सर्वे असतो त्या सर्वेमध्ये जो त्या ठिकाणी नंबर 1ला असतो त्याला तिकीट दिलं जाते. सर, तुम्ही म्हणतात महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 45 खासदार आमचे निवडून येतात. महाराष्ट्रामध्ये 48 पैकी 45 खासदार कमीत कमी निवडून येतील. पण RPIला महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेनेवाले प्रचारामध्ये ना कुठल्या मिटिंगला बोलवत नाही. कसं निवडून येतील? नाही, ते आम्हाला बोलवलं नाही तरी आम्ही इथं जातो. म्हणजे आम्हाला आम्ही माहिती बोलवत नसतील ना. काही ठिकाणी आहे ना तक्रारी आहे. नाही मी तुमच्यावर आता ऐकलं, पण मला रोज 100 फोन येत आहे की आम्हाला बोलवलं नाही म्हणून. पण मी त्यांना सांगतो आपण ठीक आहे, अनेक ठिकाणी बोलवतात, काही ठिकाणी बोलवलं जात नाही. ज्यांच्याकडे यंत्रणा हातामध्ये आहे त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेतलं पाहिजे. आणि दलितांची मतं, बौद्धांची मतं जी आहेत ती आपल्या महायुतीला मिळवायची आहे. त्यासाठी RPIचे झेंडे मात्र आता सगळीकडे लागत आहेत. मध्यंतरी लागत नव्हते. सरकार आपल्या दारी आणि आम्ही होतो आमच्या घरी. त्यामुळं सरकार आपल्या दारी वेळेला 3 पक्षाचे झेंडे लागत होते. पण आता मात्र सर्व सभांमध्ये रिपब्लिकन पक्षाचे झेंडे त्या उमेदवाराकडून लावले जात आहे. त्यामुळे त्यांना दलित मतांची आवश्यकता आहे. आणि पण ही टेक्निकल अडचण काही ठिकाणी आहे. आम्ही ती सुधारण्याचा प्रयत्न करतो. मी देवेंद्रजी आणि चंद्रकांत बावनकुळे यांना बोलू, मुख्यमंत्र्यांना बोलून, अजितदादांना बोलू, आपण ही जी अडचण आहे ती दूर करण्याचा प्रयत्न करू. महागाई आणि बेरोजगारी वाढलेली आहे देशात. महागाई आणि बेरोजगारी वाढलेली आहे. नाही, महागाई आणि बेरोजगारी वाढलेली आहे तर आमची महागाई कमी करण्याचा प्रयत्न आहे आणि बेरोजगारांना रोजगार देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही जवळजवळ 10 लाख लोकांना भारत सरकारच्या नोकऱ्या देण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिल्या. आणि मी मुद्रा योजनेत आपल्याला सांगितलं की 46 कोटी लोकांना मुद्रा योजनेकडून मिळालेलं आहे. त्याने आपापले छोटे मोठे धंदे टाकलेले आहे. पण तरी आता सरकारी नोकऱ्या कमी होत आहेत, तर त्या बेरोजगारांना रोजगार, स्वयंरोजगार जो आहे हा देण्यासाठी विविध अशा पद्धतीच्या स्कीम्स आहेत. आणि माझ्या मंत्रालयाची व्हेंचर कॅपिटल फंड नावाची स्कीम आहे, MSMEच्या स्कीम्स आहेत, खादी ग्रामोद्योगच्या स्कीम्स आहेत, स्टार्टअप इंडिया स्कीम्स आहेत. याचा फायदा उठवून अनेक तरुण आपल्या पायावर उभे राहत आहेत. त्यामुळे आमचा प्रयत्न आहे की जी महागाई जी वाढू नये याचा आमचा प्रयत्न आहे आणि बेरोजगारी कमी झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. राहुल गांधींनी 30 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केली. राहुल गांधींनी 30 लाख नोकऱ्या देण्याची घोषणा केलेली आहे जाहीरनाम्यात. नाही, राहुल गांधींनी 30 लाखाची नाही, ते 30 कोटीची करू शकतात. म्हणजे राहुल गांधी यांचा जो जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं असेल 30 लाख लोकांना नोकऱ्या. त्यांचं सरकारच येणार नाही तर कुठल्या 30 लाख नोकऱ्या देणार ते. त्यामुळं जेवढ्याला सरकार येईल तेवढ्याला त्यांना घोषणा करा म्हणावं. यावेळेस तुम्ही कॅबिनेट मंत्री म्हणून दिसाल सर मंत्रिमंडळात, की पुन्हा कॉम्प्रोमाइज करावं लागेल राज्यमंत्री पदावरच? आता तू प्रयत्न कर त्यासाठी थोडं. बघूया आता एक तर आपल्याला आश्वासन दिलेलं आहे, पाहूया. म्हणजे एकतर त्यामध्ये टेक्निकल अडचणी ही आहे की NDAमध्ये अनेक इतर पक्ष आहे ज्यांचे 1-2 MP आहेत लोकसभेमध्ये, तर त्यांनाही कुणाला कॅबिनेट मंत्रिपद मिळालेलं नाही आता या 8-10 वर्षामध्ये. पण आपला चेहरा देशभरामधला आहे
आणि आपल्याला बाकीचे पक्ष त्या राज्यापुरते मर्यादित आहेत. माझा पक्ष देश पातळीवर आहे आणि त्यामुळं मला जर कॅबिनेट दिलं तर त्याचा फायदा BJPला, इंडियाला त्याचा फायदा आहे, म्हणून त्याचा विचार होईल अशी माझी अपेक्षा आहे. पाहूया. आठवले साहेब, शिर्डीच्या जागेसाठी तुम्ही जोरदार प्रयत्न केले, विनंती म्हटलं जातं तेही केलं, मात्र बऱ्याच वेळा तुम्हाला कॉम्प्रोमाइजच करावं लागतं, नंतर अखेर चुपच बसावं लागतं. किती दिवस सहन करायचं? नाही, कॉम्प्रोमाइज करावं लागतं, कारण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये कॉम्प्रोमाइज करणं अत्यंत आवश्यक असतं आणि कॉम्प्रोमाइज कसं करायचं हे लोकांनी माझ्यावरून शिकावं. म्हणजे कॉम्प्रोमाइज कसं करायचं आहे, ज्यांच्यासोबत आम्ही असतो त्यांची भूमिका मांडणं हे आमचं कर्तव्य आहे. मी काँग्रेससोबत असताना मी काँग्रेसची बाजू मांडलेली आहे. मी आता मोदींच्या सोबत आहे, मोदींची बाजू मांडण्याचा मी प्रयत्न करतो आहे. त्यामुळे शिर्डीसाठी तर मी प्रयत्न केला होता, पण ती जागा एकनाथ शिंदेंच्या मार्फत तिथं सोडली गेली नाही आणि त्यामुळं मला ती जागा मिळाली नाही. विखे पाटील सर तुम्हाला परवा दिवशी भेटून गेले. कोण? विखे पाटील तुम्हाला शिर्डीमधून जे पाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तुम्ही त्याचा काय बदला घेणार? नाही, विखे पाटलांनीच मला पाडलो तसं नाही आहे. त्यामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा त्यामध्ये सामील होती आणि माझ्याबद्दल त्या ठिकाणी असा प्रचार करण्यात आला की मी तिथं निवडून आलो तर ॲट्रॉसिटी केसेस वाढतील आणि हा प्रचार गावागावामध्ये पसरवण्यात आला. आणि बाळासाहेब विखे पाटील यांना हे हवं होतं की मला शिर्डी जागा मिळावी, त्यांची मागणी होती, पण त्या बदल्यामध्ये त्यांना नगरची जागा पाहिजे होती, जे साऊथ अहमदनगर जी आहे. पण त्या ठिकाणी राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं त्यांनी ती जागा त्यांना सोडली नाही. त्यामुळं त्यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला अप्रत्यक्षरित्या. पण राष्ट्रवादीची ताकद ज्या ठिकाणी आहे तिथे मी 32 हजारांनी मी मागे होतो. त्यामुळं मला तिथे दोन्ही पक्षांनी मला तिथं हरवलेला आहे. जर पवार साहेबांनी जर नगरची जागा, साऊथ नगरची जागा जर बाळासाहेब विखेंना दिली असती तर ती जागा निवडून आली असती आणि माझी जागा निवडून आली असती. त्यामुळं माझी जागा पडली आणि नगरची जागा पडली राष्ट्रवादीची. तर ठीक आहे, आता जागा म्हणून माझी आता अशी इच्छा होती की मला त्या ठिकाणी, नाहीतर मी सोलापूरमध्ये मी प्रयत्न केला असता तर सोलापुरी जागा मला मिळू शकली असती. कॉम्प्रोमाइज राजकारणामध्ये करावं लागतं म्हणता तुम्ही. कॉम्प्रोमाइज राजकारणामध्ये करावं लागतं असं म्हटलं तुम्ही. कॉम्प्रोमाइज करण्यातच फायदा आहे राजकारणात आता. म्हणजे फायदा आहे म्हणून मी कॉम्प्रोमाइज करतो. नाही, म्हणजे मी ज्यावेळेला मला जागा मिळत नाही त्यावेळेला मी सर्व माझ्या राष्ट्रीय कमिटीला विचारलं आणि सर्वांनी सांगितलं की बाबा आपण तिथे असल्यामुळं दिल्लीमध्ये आपला पक्ष वाढतो आहे, लोकांची छोटी मोठी काम होत आहे आणि अशा पद्धतीने आताताई निर्णय घेऊन बाहेर पडून काय त्याचा उपयोग नाही आहे. मला महाविकास आघाडीकडूनही मेसेज होते आपण इकडे या. मी बोलू मी तिकडूनच आता मी इकडे आलेलो आहे, त्यामुळं तिकडं येऊन काय तिथं उपयोग नाही आहे. त्यामुळे ठीक आहे, आता यावेळेला करावं लागलेलं आहे, पण ते प्रत्येक वेळेला आम्ही कॉम्प्रोमाइज करू असं नाही. आमचाही आग्रह आहे, आमच्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आमचं बजेट वाढलं पाहिजे. यावेळेला आमचं बजेट 1,59,000 कोटीचं आहे. पुढच्या बजेटमध्ये अजूनही मोठी प्रोव्हिजन करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि लोकांसाठी काम करण्याची माझी भूमिका आहे. पण इथं राज्याच्या राजकारणामध्ये अनेक लोक नाराज आहेत, अनेक पक्षांच्या युत्या जमल्याने अनेकांना उमेदवारी भेटली नाही, त्यामुळे खूप नाराजी सध्या व्यव आहे. त्यांना तुम्ही कॉम्प्रोमाइजचा काय सल्ला द्याल त्यांना सगळ्यांना? त्या कॉम्प्रोमाइजचा सल्ला हे देणार की मी सुद्धा नाराज होतो, आता मी नाराज नाही. ते नाराज होते आहेत, आता त्यांनी नाराज राहू नये. त्यांना पुढे काहीतरी देण्याचं आश्वासन नेत्यांनी दिलेलं असेल, त्यांना तिकीटला नाही मिळाली. आता त्या सगळे बघूया काय होतं. प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकर यांना एमआयएमने पाठिंबा दिला अकोला आणि अमरावतीला. एमआयएमने पाठिंबा दर्शवला प्रकाश आंबेडकर आणि आनंदराज आंबेडकरांना. कुणाला पाठिंबा? ओवीशी माझे चांगले मित्र आहेत. मी गेले अनेक वर्ष ते हैदराबादमधून निवडून येतात आणि मी लोकसभेत असतानाही त्यांचा आणि माझा अत्यंत चांगला परिचय आहे. आता एमआयएमने पाठिंबा दिलेला आहे, त्यांनी कुणाला पाठिंबा द्यायचा तो त्यांना अधिकार आहे. अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर आहेत, अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकर आहेत आणि दोघांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, चांगली गोष्ट आहे. नवनीत राणा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ते म्हणताय का मोदी लाट नाहीये सध्या, एक मतासाठी प्रयत्न करावे लागतील.
नाही काय आता त्या काय बोलल्या काय आपल्याला माहीत नाही आहे, पण आता त्या काय मला माहीत नाही काय बोलले काय. सर गेल्या 8 वर्षामध्ये तुम्ही अनेक प्रेस घेतल्यात सर, ओपन प्रेस घेतल्या, सगळ्या पत्रकारांना मनमुक्त प्रश्न विचारू दिलेत आणि उत्तरं दिलीत, पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अशी ओपन प्रेस घेतली नाही सर. काय वाटतं सर तुम्हाला, कसं बघता तुम्ही या गोष्टीकडे? नाही म्हणजे प्रधानमंत्र्यांनी ओपन प्रेस कॉन्फरन्स घेण्याची आवश्यकता नाही. ते जी भूमिका मांडतात तीच आपण छापायची आहे. त्या ते काय अशा प्रेस पंतप्रधानांना घेत नाही आहे. मनमोहन सिंगांनी घेतली होती. हां मनमोहन सिंगांनी घेतली होती. त्यांनी घेतली होती म्हणून ते घेत नाही आहे. थँक्यू. चला या ठिकाणी आठवले साहेब हां शेवटचा प्रश्न. शेवटचा प्रश्न काय वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये या लोकसभेमध्ये काय चित्र असेल कवितेच्या माध्यमातून, कसं सांगा? नाही कवितेच्या माध्यमातून आता काय सर माईक जरा जवळ घ्या. हाँ। 400 पार ये है नरेंद्र मोदी जी का नारा, 400 पार ये है नरेंद्र मोदी जी का नारा, इसलिए मैं जगा रहा हूँ भारत सारा. 400 पार का है नरेंद्र मोदी जी का नारा, इसलिए मैं और हम जगा रहे भारत सारा. आज पूरे देश में जो नेता है उसमें नरेंद्र मोदी है चमकने वाला तारा. आज जो पूरे देश में सब नेता है उसमें मोदी जी है चमकने वाला तारा. और 2024 के लोकसभा चुनाव में हम राहुल गांधी के बजा देंगे 12.